सर नमस्कार. नमस्कार. माझा एक महाराज नावाने यूट्यूब चॅनल चालू केला आहे आणि महाराज म्हणजे म्हणजे महाराष्ट्र, राज म्हणजे राजस्थान. तर महाराष्ट्र आणि राजस्थान यांची सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी यासाठी मी हा यूट्यूब चॅनल चालू केला आहे. तर आज आपल्याला जे वक्ते किंवा आपले प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांचं नाव आहे प्रदीप निफाडकर आणि साहित्य क्षेत्रामध्ये मराठीमध्ये जी गझल आहे, मराठी गझल या संदर्भामध्ये ते आपल्याशी आज बोलणार आहेत. तर त्यांचा मी थोडक्यात आपल्या सर्वांना परिचय करून देतो. त्याचं नाव आहे प्रदीप निफाडकर. स्वतः गझलकार आहेत, त्याचबरोबर गझल अभ्यासक, समीक्षक आणि संशोधक देखील आहेत. गझल नवाज भीमराव पांचाले आणि गझल अभ्यासक डॉक्टर राम पंडित यांच्या मराठी गझल विश्व या सूचीग्रंथात प्रदीप निफाडकर यांचा मानाने समावेश करण्यात आलेला आहे. सुरेश भटांनंतरच्या पिढीतील आघाडीचे गझलकार सुरेश भटांचे मार्गदर्शन लाभलेले असताना भटांच्या वाटेवर न चालता स्वतःची स्वतंत्र ओळख त्यांनी आज महाराष्ट्रात निर्माण केलेली आहे. समाज, संस्कृती, भाषा आणि संवेदना यांचा परिपूर्ण पाठ म्हणजे प्रदीपजी आहेत. स्वप्नमेना, गझलदीप आणि गझलवरील प्रसिद्ध पुस्तके त्यांची आज आपल्याला पाहायला मिळतात. गझल लिहिणे आणि ती सादर करणे याचा सुरेख संगम म्हणजे प्रदीपजी आहे. तर सर आपलं खूप खूप स्वागत. तर गझल जी आहे त्याच्याविषयी माझा पहिला प्रश्न असा आहे की अमृतराव आणि मोरोपंत यांनी भक्तिरसातील गझल सादर केल्या. साधारण 1729मध्ये अमृतरायांच्या रूपाने हरीला नाही कसे म्हणावे ही गझल पहिल्यांदा मराठीमध्ये आली, त्याविषयी काय सांग. चांगला मला आनंद वाटला की चंदन तू अभ्यास चांगला केलेला आहे. म्हणजे अमृतरायापासून सुरुवात केली आहे, चांगला अभ्यास केला आहे. पण मला काय वाटतं की गझलवर तर मी बोलेल आणि गझल हा तर माझा जिव्हाळ्याचा आवडीचा विषय आहेच. पण तू जेव्हा मला फोन करून सांगितलं की महाराज नावाने आमचं हे यूट्यूब आहे, मला आनंद झाला. कारण महाराष्ट्र आणि राजस्थानचे एक ऋणानुबंध फार पुरातन काळापासून आहेत हे तर ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण संपूर्ण भारतामध्ये दोनच मोठे राजे होऊन गेले, एक राणा प्रताप आणि एक शिवाजी. हो नक्कीच. छत्रपती शिवाजी महाराज, आणि दोघंही राजस्थानचे. त्यामुळे महाराष्ट्राचा आणि राजस्थानचा संबंध हा एक ऐतिहासिक वेगळा संबंध आहे. मग तो संबंध जो आहे, मी राजस्थानी आणि कवींबरोबर पण कार्यक्रम केलेले आहेत वगैरे, ते ठीक आहे. पण मला ते संबंध शोधताना मी एक कविता तुला ऐकवायची ठरवली. बर कविता पहिले ऐकूया, मग गझलवर तर आहेच, आपण बोलणारच आहोत. कविता ऐक. हो हो नक्की. ही तुझ्यासाठी काढून ठेवली, ऐकले नसली कधी, आणि कुणाची आहे ती नंतर सांग. कवितेचं शीर्षक आहे मराठी का मोह. 3 साल से घूम रहा हूँ लिए हाथ में लाठी. 3 साल में घूम रहा हूँ लिए हाथ में लाठी, किंतु न अब तक वश में कर पाया हूँ मैं कठीण मराठी. ही मराठी भाषा फार कठीण आहे असं या कवीने म्हटले. आणि तिच्या मागे लाठी घेऊन फिरतोय, पण ती काय मला माझ्या कैया देत नाही, मला सापडत नाही. आता त्याने काय सांगितलं बघा. रोज सवेरे शब्दकोश के पन्ने चाट रहा हूँ, रोज सवेरे शब्दकोश के पन्ने चाट रहा हूँ, इकडे तिकडे ही मैं अब तक चक्कर काट रहा हूँ. या पलीकडे काही मला येत नाही. बल खाते ये शब्द कठिन कंठों में नहीं उतरते, बल खाते ये शब्द कठिन कंठों में नहीं उतरते, एक वाक्य मुश्किल से सीख सका हूँ मरते मरते. वाह. एक वाक्यच मी शिकलो या मराठीकडनं. बघा, वह भी गलत हुआ वैशंपायन के घर आया. ते पण चुकलं म्हणून वैशंपायन म्हणून मित्र आहे त्यांच्याकडे मी आलो. वह भी गलत हुआ वैशंपायन के घर आया, म्हणना और सांगना में अंतर तक तक न जान पाया. म्हणणे आणि सांगणे यातलं अंतरच कळालं नाही.
दीप तले अंधेरा है मैं सागर निकट पियासा. म्हणजे समुद्र आहे, हा मराठी भाषेचा समुद्र आहे आणि त्याच्या तटावर मी प्यासा बसलेलो आहे. दीप तले अंधेरा है मैं सागर निकट पियासा, अब तो भूल चुका हूँ इस भाषा शिक्षण की आशा. ही मला आता मराठी काही येण्याचं समजणार नाही असं मला आता वाटायला लागलेलं आहे. यहाँ नहीं चल सकती है मेरे गोल गले की गाड़ी, यहाँ नहीं चल सकती है मेरे गोल गले की गाड़ी, यह तो वीर मराठों की है भाषा महापहाड़ी. वाह. ही कविता राजस्थानच्या लोकांनी खास करून ऐकलीच पाहिजे. कारण राजस्थानला जिचा अभिमान आहे, ज्या व्यक्तीचा अभिमान आहे, अशा व्यक्तीने ही कविता लिहिली आहे. त्यांचं नाव आहे भरत व्यास. अरे वा, हे माहीत नव्हतं मला. भरत व्यास हे चित्रपटामुळे आपल्याला फक्त माहिती आहे. पण भरत व्यासांचा गीत भरा संसार नावाचं पुस्तक आहे आणि त्याच्यात 69 पानावर ही कविता आहे. म्हणजे शोधायचं ज्यांना असेल त्यांनी तिथं शोधू शकतात. भरत व्यासांनी खूप प्रयत्न केले की आपल्याला मराठी यावी आणि ते वैशंपायन म्हणून त्यांचे मित्र होते, त्यांच्याकडे जाऊन शिकत होते ते. पण ते काय बाबा ही मराठी मला काही येणार नाही असं त्यांचं एक मत झालं. थोडीफार येत होती नंतर त्यांना. पण सांगायची गंमत अशी आहे की भरत व्यासांना मराठीबद्दल खूप प्रेम होतं आणि एक राजस्थानी माणूस मराठीवर प्रेम करतो. त्यामुळे राजस्थानचे आपले ऋणानुबंध हे वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येतील. आजचा विषय तो नसला तरी पण महाराज असल्यामुळे ते सांगायला पाहिजे. तर अशा पद्धतीने खरं तर तू हे काम केलं पाहिजे की राजस्थानामध्ये अशा मराठीवर कुणी कविता लिहिल्या आहेत आणि मराठीने राजस्थानवर कोणत्या कविता लिहिल्या आहेत याचं एक संकलन केलं पाहिजे असं माझं मत आहे. आता तुझ्या प्रश्नाकडे वळू. अमृतराय आणि हा संशोधनाचा थोडा हे झाला, पण गंमत काय झाली माहिती का, अमृतरायांपासून जे म्हणजे आता जे संशोधनात सापडले की जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे अशी त्यांची ती गझल म्हणून धरली जाते. पण नंतर प्रत्येक संशोधकांनी वेगवेगळ्या वाटा निवडल्या. आणि वाईट काय आहे की आपल्याला अखंड भारताचा कधीच कुणाला अभिमान नसतो, तसं अखंड महाराष्ट्राचा अभिमान पण नसलेली लोक असल्यामुळे संशोधक जो ज्या जातीचा आहे, म्हणजे शिंपी जातीचा असेल तर तो म्हणतो की नामदेवानीच पहिली गझल लिहिली. जो सोनार असेल तो म्हणतो नाही नरहरी सोनारांनी पहिली लिहिली. हे वाईट झालं. त्यामुळे आता त्यामध्ये खूप वाद निर्माण झाले की कुणी गझलचं हे केलं वगैरे. पण संशोधनांती एवढं मात्र सत्य सगळे मानतात, कारण बाकी मतभेद काही असले आणि ती गझलच्या एकूण जी स्ट्रक्चर किंवा गझलची रचना म्हणतो त्यामध्ये जर ती अमृतराय किंवा यांची बसत नसेल गझल, त्यामुळे ते न धरता गझलचा माइलस्टोन ज्याला आपण म्हणतो, वळण ज्याला जिथं खरं गझल म्हणजे काय मराठीत आली ती माधव जुलियनांमुळेच. बरोबर. ही म्हणजे 1920च्या आसपासची गोष्ट आहे. आणखीन एक गंमत सांगतो, म्हणजे हा योगायोग आहे. माधव जुलियनांनी हे सारं म्हणजे 1920च्या दरम्यान त्यांचा रवी किरण मंडळ वगैरे होतं आणि त्यांनी लिहायला लागले कविता. मोठ्या प्रमाणात त्यांच्या कवितांचे कार्यक्रम व्हायचे. फारसीचे ते पंडित होते. पण माधव जुलियनांना जेव्हा गझलचा विचार सुचला की गझलचं लिहायला पाहिजे आणि गझलचं पुस्तक आलं पाहिजे, ते नेमकं साल होतं 1932. आणि ज्या दिवशी त्यांना विषय हा सुचला त्या दिवशी सुरेश भटांचा जन्म झालेला आहे. अरे वा. हा एक योगायोग आहे. आणि खऱ्या अर्थाने मराठीला मराठी मातीचा सुगंध ज्यांनी दिला ते आदरणीय आमचे गुरु सुरेश भट. नाही, आता मी माझ्या प्रश्नाकडे येतो. म्हणजे माधव जुलियन हे एक टप्पा, म्हणजे केशवसुतांची कविता घेतली की नंतर माधव जुलियनचा टप्पा येतो, रवी किरण मंडळ आहे. आणि मग नंतर ते अतिशय नावाजलेले कवी असताना त्यांची गझल मात्र काळाच्या ओघामध्ये मागे पडली. त्याला काय कारणं होती? त्याला 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे काय आहे, सर्वात आणि महत्त्वाचं ते कारण आहे की त्यांनी गझलमध्ये खूप फारसी शब्द, उर्दू शब्द आणले.
म्हणजे उदाहरणार्थ की दिल हा शब्द आपण जनरल वापरत नाही. हर्राजी, दिल असे शब्द त्यांनी गझलेमध्ये वापरलेले आहेत. आणि त्यामुळे झालं काय की लोकांना ती आपलीशी वाटली नाही. मग सुरेश भटांनी काय केलं, सुरेश भटांनी त्याला खऱ्या अर्थ मराठी मातीचा सुगंध दिला. म्हणजे काय दिलं, नुसते मराठी शब्द नाही दिले, तर जिथे नाचे विठू तेथे झेंडा रोवतो आम्ही, असं त्यांनी म्हटलं. हे विठू विठू हे शब्द आणले, म्हणजे जे मराठी माणसांना अगदी काळजापाशी जे आहेत असे शब्द त्यांनी, अशा संस्कृतीतल्या पाऊलखुणा त्यांनी बरोबर आपल्या गझलेमध्ये आणल्या. त्यामुळे तो एक माधव जुलिनांचा एक भाग आहे. दुसरी गोष्ट असं आहे की माधव जुलिनांच्या काळात गाण्याचं एवढं प्रमाण नव्हतं, त्यामुळे त्यांच्या गझला फार गायल्या गेल्या नाहीत त्या काळात. नंतर लताबाईंनी वगैरे गायल्या किंवा अनेकांनी गायल्या, पण त्या काळात काही तेवढं प्रसार जो व्हायला पाहिजे अशा गाण्याच्या माध्यमातून तो झाला नव्हता. हा एक दुसरा त्यातला भाग आहे. आणि तिसरं म्हणजे स्वतः माधव जुलिनांचं दुर्लक्ष झालं त्याकडे नंतर. त्याचं कारण वेगळं आहे, चांगलं आहे पण वेगळं आहे. ते म्हणजे ते भाषाशुद्धीच्या तिकडं ओढले गेले. आणि भाषाशुद्धीच्या चळवळीकडे ओढल्या गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण हे फारसीचे शब्द आणले, चूक झाली आपली. आणि मग त्याला मराठी शब्द काय करायचे, जे तात्याराव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांकडनं त्यांनी शिकले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ते भेटायला रत्नागिरीला गेले होते. आणि त्यांनी जे मग त्यावेळेस नंतर जे झालं त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण हे चूक केलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे गझलेकडे दुर्लक्ष त्यांचं पण झालं. अशी बरीच कारणं त्यामागे आहे. ह्या उलट सुरेश भटांचं झालं. सुरेश भटांनी मराठी मातीचा गंध दिला, मराठी संस्कृती आणली. त्यांच्या काळात त्यांच्या गझला गायल्या गेल्या. आणि त्याही लताबाई, हृदयनाथ अशा लोकांकडनं, म्हणजे महेंद्र कपूर अशा पहिली. काय होतं की आता आपण जो वर्ग घेतोय तर त्यांना कदाचित सुरेश भट फक्त नाव ऐकलं असेल, तर सुरेश भटांची एखादी गझल कशी असते हे जर तुम्ही म्हणजे म्हणून सादरीकरण करून दाखवलं तरी लोकांना कळेल की गझल नेमकी सुरेश भटांची कशी होती. बरोबर. सुरेश भटांची एखादी काय 10-15 गझला मी ऐकू शकतो, नाही तेच प्रश्न नाही. पण ठीक आहे, आपण की सुरेश भटांची जी लोकप्रिय गझल आहे, म्हणजे अनेक गझला लोकप्रिय आहेत की जी पहिली गायली गेली त्यांची, म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांना ती गझल मिळाली आणि त्यांनी ती महेंद्र कपूरकडनं गाऊन घेतली. तोपर्यंत त्यांना सुरेश भट माहितीही नव्हते कोण आहेत. नंतर त्यांना मैत्री त्यांची नंतर झालेली आहे. ती होती की पूर्तता माझ्या व्यथेची माझी या मृत्यूत व्हावी. ही गझल त्यांनी महेंद्र कपूरनी, ती आपण यूट्यूबवर तुम्ही ऐकू शकता, त्यात काही नाही. पण सुरेश भट स्वतः संगीताचे अतिशय ज्ञानी होते, संगीत जाणकार होते. रागाची पक्की माहिती त्यांना होती, शास्त्रीय संगीत चांगलं त्यांना माहिती होतं. त्यामुळे ते स्वतः गाऊन गझल म्हणायचे. त्यामुळे त्यांच्या चालीसुद्धा एक सुंदर होत्या. हा एक मजेशीर भाग आहे. तर त्यांच्या आवाजात नाही, पण त्यांच्या आवाजासारखा आवाज, कारण त्यांचा पहाडी आवाज होता आणि आपल्याला पहाडी आवाज नाही आपल्याला, आणि इथं काढताही येणार नाही. पण त्यांच्या पद्धतीने मी त्या कसे सादर करायचे दाखवण्यासाठी एक नमुना, बस, बाकी काय नाही. इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते. इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. तुकेच मला जाताना गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया. गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया.
पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते, तुकेच मला जाताना सरणावर कळले होते. मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी. मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी. मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते, इतुकेच मला जाताना. आणि शेर बघ, म्हणजे या शेरामध्ये अख्खे सावरकर मावलेले आहेत. ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही. ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही. मी बहर इथे शब्दांचे, मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते, इतुकेच मला जाताना. बरेच शेर आहेत पण शेवटचं ऐकवतो, सगळी गझल मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते, तुकेच मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते, इतुकेच मला जाताना. तर आता म्हणजे प्रदीपजींचा जो प्रवास आहे, गझलचा प्रवास, तो अतिशय लहान वयामध्ये चालू झाला. आणि तुम्हाला दोन सुरेश, म्हणजे एक सुरेश भट आणि सुरेशचंद्र नाडकर्णी, हे दोन महान माणसं तुमच्या आयुष्यात आली. तर त्यांच्याविषयी काही आठवणी जरूर सांग. खूप आठवणी, म्हणजे सुरेश भटांवर मी पुस्तक लिहिलं आहे ते तर त्यामध्ये मी दिल्याच आहेत, पण नाडकर्णींवर सुद्धा मी बरंच लिहिलेलं आहे. नाडकर्णी पुण्याच्या वाडिया कॉलेजचे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक होते. पण तरीसुद्धा त्या माणसाकडे 64 कला होत्या. म्हणजे त्यांना काय येत नव्हतं हे काय खरं असं सांगता येत नाही. त्यांना तबला वाजवता येत होता, संगीताचे ते आकाशवाणीचे A1 आर्टिस्ट होते. A1 आर्टिस्ट असणे फार दुर्मिळ गोष्ट असती. मग ते तिथं वाद्य आणि संगीतामध्ये त्यांचा हात कोणी धरत नव्हता. ते वाडिया कॉलेजच्या जिमखान्याचे स्पोर्टचे ते 25 वर्ष अध्यक्ष होते. 25 वर्ष अध्यक्ष राहणे फार सोपं नाही आहे. त्यांनी क्रीडा कोश लिहिला, त्यामुळे क्रीडाबद्दल त्यांना काय ज्ञान होतं हे सांगायची गरज नाही. संगीत, क्रीडा, साहित्य, प्राणीशास्त्र, ते तर बायोलॉजी वगैरे त्यांचा हे विषयच होते, त्याचे प्रोफेसर होते. अशा अनेक विविधांगी विविध रंगी असे ते व्यक्तिमत्व होतं. आणि अत्यंत रुजू व्यक्तिमत्व होतं, अत्यंत नम्रता होती. शारीरिक व्यंगाला सुद्धा अतिशय गोंडस रूप कसं द्यावं हे त्यांच्याकडनं शिकावं. म्हणजे त्यांना कुबड होतं. अच्छा. नाडकर्णींना, जे नाडकर्णींना ज्यांनी पाहिलेलं नाही त्यांच्यासाठी हे सांगतोय की माणसाने किती, त्यांचं उंची चांगली मोठी नव्हती, बुटके होते ते, पण माणसाची उंची किती याच्यापेक्षा त्याची शारीरिक उंचीपेक्षा बुद्धीची उंची काय हे लक्षात यावं म्हणून हे सांगायला पाहिजे. त्यांची उंची कमी होती, माझ्यापेक्षाही ते बुटके होते आणि कुबड होतं.
पण ते कुबड असलं तरी ते कसं बसायचं तर ते 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 कुबड झाकण्यासाठी ते असे करायचे आणि असं की कहिये असं अतिशय ह्याच्यात बोलले. उर्दूवर तर त्यांचं PhD होती, म्हणजे उर्दू भाषेतील देशभक्ती याच्यावर त्यांची PhD होती. त्यामुळे काय त्यांच्याकडे नव्हतं असं नव्हतं. आणि त्यांच्यावर गप्पा मारणं म्हणजे आपण एक तासभर जरी गप्पा मारला तरी एक नवीन विषय आपण घेऊन समृद्ध व्हायचं, हे त्यांच्याकडे होतं. दुर्दैवाने त्यांनी लग्न केलं नाही म्हणा किंवा काही झालं असेल ते असेल, म्हणजे सांगायलाही हरकत त्यात काही हे नाही आहे, कारण ओपन सिक्रेट आहे ते. आता ते गेलेत. त्यांचं एका इराणी मुलीवर प्रेम होतं तरुणपणी आणि ती मुलगी वारली, छोट्याशा आजाराने वारली आणि त्यांनी त्या दिवशी शपथ घेतली की मी लग्न करणार नाही. म्हणजे प्रेम कसं निभावं याचं पण ते उत्तम उदाहरण आहे म्हणून सांगायला पाहिजे. नाही तर आजकाल मुलं मुली 2 महिनेसुद्धा टिकत नाही प्रेम, त्यामुळे सांगायला पाहिजे. पण इतका तो माणूस प्रेम करणारा, इतका सगळ्या विषयातली रुची असणारा, भीमसेन जोशींपासून ते सगळ्यांशी अतिशय चांगले, बेगम अख्तरपर्यंत सगळ्यांशी चांगले संबंध, वसंतराव देशपांडे वगैरे, असं एक त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे त्यांच्याकडे, आणि ते आम्हाला पुण्यामध्ये सहज अवेलेबल होते. कधीही त्यांच्या घरी आम्ही जाऊ शकत होतो, रात्री 12ला सुद्धा जाऊ शकत होतो, कारण ते रात्री 10, 11:30, 12 नंतर तर जेवायची वेळ असायची त्यांची. दुपारी 3 वाजता वगैरे जेवायची वेळ असायची. किंवा पुण्याच्या गुडलक हॉटेलमध्ये, म्हणजे आता सुरेशचंद्र नाडकर्णी म्हटलं मी एक एपिसोड त्यावरच करेन, इतके आठवणी आहेत. म्हणजे पुण्याच्या गुडलक हॉटेलमध्ये चहा आणि बनपाव तिथं आम्ही खायचो. तर गेलो त्यांचा एक टेबल ठरलेला, राखीव टेबल होता आणि तिथं आता ते फार स्वरूप बदललं आहे, पण तेव्हा ते निवांत होतं. आणि ते तिथे येऊन बसायचे की मग त्यांचं घर जवळ होतं आणि मग आम्ही तिथं बसायचो आणि मग गप्पा मारता मारता आमचे 6-7 कप चहा होऊन जायचा. असे 2-2 तास, 3-3 तास ते बोलत राहायचे आणि ते ऐकायचं. ते ऐकणं म्हणजे फार एक विलक्षण अनुभव होता तो. देखणे होते दिसायला तसे, गाल असे टॅमॅटोसारखे होते त्यांचे. म्हणजे जे वैगुण्य काही दैवी होते ते सोडून देऊ, पण असं काही चांगल्या गोष्टी होत्या. क्रिकेटमधलं समालोचन त्यांनी केलं. म्हणजे मुळात मराठी क्रिकेटचं समालोचन हे त्यांच्यापासून सुरू झालेलं आहे. नंतर बाळपंडित, म्हणजे हे अनेकांना माहिती नाही आहे. त्यामुळे अशा अनेक विविध रंगी आणि विविध अभ्यासंगी असलेला प्रचंड मोठा माणूस होता. नॉस्ट्राडॅमसची कहाणी त्यांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे, नॉस्ट्राडॅमसवर त्यांनी लिहिलेलं, भविष्यवाणी नॉस्ट्राडॅमसची. म्हणजे काय पृथ्वीवर माणूस उपरा, की जे माणूस मेल्यानंतर काय होतं त्याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं, अतिशय सुंदर पुस्तक आहे. तर असं ते होतं. त्यामुळे त्यांचं अवेलेबल ते होते आणि त्यांच्याशी बोलताना आम्हाला हे सगळे कंगोरे बाकीच्या विविध हे जे कळायचे. आता आपण तुमच्या गझल प्रवासाकडे जाऊ. म्हणजे गझलकार म्हणून तुमची जी प्रतिभा समोर आली, तर एक गझलकाराला सौंदर्यदृष्टी असावी लागते आणि गणितही पक्का असावं लागतं. म्हणजे ती मात्रा जी आहे ती पकडावी लागते. तर ते तुमचं कसं काय, म्हणजे ते तुम्हाला कधी कळलं की मी एक गझल चांगली सादर करू शकतो? हा आविष्कार कधी झाला? खरं सांगायचं म्हणजे गझल चांगली सादर करू शकतो असं मला, म्हणजे असं पहिल्यापासून वाटत नव्हतं की मी चांगली सादर करतो ज्या. पण एकदा सुरेश भटांबरोबर आमचा एक मुशायरा झाला ह्याच्यावर, तेव्हा दूरदर्शन होतं आणि दूरदर्शनवर तो एकमेव मुशायरा झालेला आहे आमचा. हो, तो नाडकर्णी सरांनी घेतलाय तो वेगळा आहे ना? नाही, तो वेगळा. अच्छा, अजून वेगळा. हा सुरेश भट आणि आम्ही त्यांचे शिष्य. त्यामध्ये दीपक करंदीकर, मी, सतीश इनामदार, श्रीराम पचेंद्रे, सर्वोत्तम केतकर, असे आम्ही सगळे होतो. आणि भागवत बनसोडे पण होता मला वाटतो. तर तो जो मुशायरा झाला होता ना, तर त्या मुशायऱ्यानंतर सुरेश भटांना 2 पत्र महत्त्वाची आली आणि ती म्हणजे कविता रती नावाचं मासिक काढणारे पुरुषोत्तम पाटील
यांच्यासारख्या एका कवी आणि विद्वान असलेल्या माणसाचं पत्र आलं होतं. आणि दुसरं नीता भिसे म्हणून जी कवयित्री आहे आमच्याबरोबरच लिहिणारी गझल, तिचं आलं. आणि त्या दोन्ही पत्रात आवर्जून एक उल्लेख होता की सर्वात चांगली गझल प्रदीपची ठरली. अरे वा. तर ती जर गझल तुम्हाला आठवत असेल? हो ऐकत. पण गंमत काय आहे की मला माझी गझल चांगली ठरली वगैरे सोडून दे, तो विषय नाही आहे. विषय काय आहे, सुरेश भटांचं मोठेपण हे आहे, त्यांनी ती पत्र आलेली त्यांच्याकडे त्याची झेरॉक्स काढली आणि ती मी गेलो त्यांच्याकडे तेव्हा मला दिली. अरे वा. मला आणि प्रदीप ही पत्र वाच. आता ते काय गुरुची आज्ञा म्हणलं, आपल्याला काय वाचायचंच. ते मी वाचले आणि ते मी एकदम शॉक झालो. म्हटलं अरे यात आपला उल्लेख इतका, म्हणजे वय असं होतं माझं 21-22 काय वय होतं, फार नाही ना. तर मी हुरळून थोडंसं गेलो म्हणा किंवा काय. म्हणलं हे कसं म्हणे, म्हणूनच तुला झेरॉक्स करून दिलेली आहे, तुझ्याजवळ ठेवी. कारण त्या दिवशीच्या सगळ्या सादरीकरणात तुझी सर्वात चांगली गझल, माझ्यापेक्षाही तुझी चांगली गझल सादरीकरण चांगलं झालं. असं सुरेश हे बोलायला काळीज लागतो. गुरु का मोठा आहे? गुरु तो मोठा जो सांगत नाही हा माझा शिष्य आहे. शिष्याने सांगायचं असतो की हे आमचे गुरु आहेत, हे तर आहेच. पण शिष्याला अशा पद्धतीने प्रोत्साहन देणं हे. आणि त्या दिवशी मला कळलं की अरे आपण चांगली गझल सादर करू शकतो. सादरीकरण आपला जो विषय मूळ तिच्याकडे मिळतो. मग त्याकडे ती गझल अशी होती, हे तुझे आले फुलांचे शहर बाई, हे तुझे आले फुलांचे शहर बाई, स्वप्न मेन्यातून खाली उतर बाई. हे तुझे आले फुलांचे शहर बाई, स्वप्न मेन्यातून खाली उतर बाई. दृष्ट घे. आता बघा, दृष्ट घे. दृष्ट काढतात ना राजस्थानीमध्ये, कशी काढतात माहिती नाही मला, पण राजस्थानीमध्ये मीठ मोरीनीच काढत असणार. कोल्हापूर भागामध्ये चपलेनेही काढतात, कोल्हापुरी चपलेने म्हणा. हे पद्धती वेगळी. कवी दृष्ट कसं काढतो. हे तुझे आले फुलांचे शहर बाई, स्वप्न मेन्यातून खाली उतर बाई. दृष्ट घे काढून डोळ्यांनीच माझ्या, दृष्ट घे काढून डोळ्यांनीच माझ्या, चांगली नाही जगाची नजर बाई, चांगली नाही जगाची नजर बाई. मी तुला आता कशाचे दान मागू, मी तुला आता कशाचे दान मागू. हा तुझा हातात आला पदर बाई, स्वप्न मेन्यातून खाली उतर बाई. सांगते आहे तुला तारुण्य आता, सांगते आहे तुला तारुण्य आता. लहरबाई, बहरबाई, सवरबाई, हे तुझे आले फुलांचे शहर बाई. मी जरी लिहिली न ओवी अमृताची, सगळे शेर ऐकत नाही पण त्यात 2 शेर अजून ऐकवतो. मी जरी लिहिली न ओवी अमृताची. ज्ञानेश्वरांनी अमृताची ओवी लिहिली, आमची लायकी नाही तेवढी, आम्ही आपली छोटी माणसं, आम्ही नाही लिहिली ना. पण आम्ही काय केलं मग येऊन, मी जरी लिहिली न ओवी अमृताची, मी तुझे लावण्य केले अमरबाई. मी तुझे लावण्य केले अमरबाई. जिंदगीला दे नवी तारीख आता. कोर्टात तारीख पडते ना तसे, जिंदगीला दे नवी तारीख आता. हा तुझ्या न्यायालयी मी हजर बाई, स्वप्न मेन्यातून खाली उतर. तर आता आपण पाहतो की गझल म्हणजे शृंगार रस, हो, असं एक समीकरण मांडलं जातं. बरोबर आहे. पण मराठीमध्ये मात्र तशी परंपरा दिसत नाही. बरोबर. आपल्यामध्ये सामाजिक आणि इतर विषयांना देखील वाहिलेली गझल दिसते. तर त्याच्यावरती थोडासा प्रकाश टाकता. याचं कारणच असं आहे की सुरेश भटांचा सामाजिक दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा होता. हे सामाजिक गझल कशी असते? हो, सुरेश भटांनी म्हणजे मुळात मराठी गझलेचा पाया, जरी तो माधव जुलियन रिस्पेक्टफुली माधव जुलियनांनी जरी घातला असला तरी माधव जुलियन हे प्रणय पंढरीचे वारकरी म्हणायचे त्यांना. त्यामुळे रोमॅन्टिक गझलच जास्त आली त्यांच्या वेळेस. किंवा त्यांच्यानंतर कुसुमाग्रज वगैरे यांनी पण बरेच प्रयत्न केले. शांता शेळके, कुसुमाग्रज, वाराकांत, बऱ्याच जणांनी प्रयत्न केले गझलेचे. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर. पण ह्या सगळ्यांना एक सामाजिक दृष्टिकोन नव्हता, हे मी जबाबदारीने बोलतो. कशा अर्थाने की शांता शेळकेंची एकही सामाजिक कविता नाही आहे. त्या मोठ्या होत्या की नाही प्रश्नच नाही. मोठ्या होत्या
प्रतिभावान होत्या आणि आमच्या मनात रिस्पेक्ट आहे, आदर आहे आणि त्या माझ्याशी त्यांचं माझं फार नातं चांगलं होतं. त्याच्याबद्दल मी एक पुस्तकही लिहिणार आहे, ते नंतर बघू आपण. पण शांताबाईंनी सामाजिक कविता लिहिलेली नाही म्हणजे त्या काय कम असेल ठरतात असं नाही आहे ना. बरोबर. प्रतिभावंत होत्याच त्या. किंवा मंगेश पाडगावकरांनी सुद्धा जरी लिहिलं असलं सामाजिक, सलामसारख्या काही कविता मोजक्या आहेत, नाही असं नाही, पण बहुतांशी कविता आहे त्यांच्या प्रेम कविता आहेत. ते विडंबन म्हणूयात, समाजातलं विडंबन नाही, तो विडंबनाचा भाग तो एक वेगळा आहे. तो त्यांचं जे म्हणजे मुळात मराठीमध्ये विडंबनाची कविता त्यांनी मोठ्या प्रमाणात रुजवली. तर फार सुंदर कविता होत्या. विडंबन एक ऐकू का त्यांची? अरे कवीला कोणी नाही म्हणू शकता का? कवी नाही, मला आवडती कविता आहे त्यांची. ते असं म्हणतात की एकदा एक बटाटा, एकदा एक बटाटा जाताना म्हणाला टाटा, एकदा एक बटाटा जाताना म्हणाला टाटा, तेव्हा दुधावरची साय, तेव्हा दुधावरची साय हळूच म्हणाली बाय. वात्रटिकामध्ये त्यांचा होता. पण वात्रटिका हा एक वेगळा ह्युमर होता. त्यांचा प्रश्नच नाही, त्याच्यात काही हात धरायचाच नाही. पण सामाजिक जाण जी भटांना होती किंवा एक करुण रस भट तयार करतात त्यांच्या. आहे ना, करुण रस तो त्यांचा म्हणजे त्यांच्या जीवनाला मिळालेला. म्हणजे पहिल्यांदा एकतर त्यांच्या आयुष्यात आलेलं अपंगत्व, पायाचं पोलिओमुळे त्यांचा जो पाय अपंग होता, उजवा पाय, त्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागल्या, उपेक्षा सहन करावी लागली. त्यावेळेचे जे कवी होते समकालीन, मधुकर केचे वगैरे, ते त्यांना नावं ठेवायचे, त्यांच्या अस्तव्यस्तपणाला नावं ठेवायचे. आणि एक दिवस तर मधुकर केचे त्यांना एकदा भेटले, तर त्यांना तेव्हा मधुकर केचेंना राज्य पुरस्कार 3दा मिळाला होता. तेव्हा ते भटांना म्हणाले की सुरेश तू आता संपलास. अरे बाप, अशी दरपोक ते असू नये. आज मधुकर केचे लोकांना माहिती नाही, सुरेश भट माहिती आहेत. पण भट संयमी असल्यामुळे त्यांनी फार छान उत्तर दिलं. ते म्हणले फैसला तू नाही करायचा, काळ करणार आहे. आणि काळाने हा फैसला केला. आज सुरेश भट माहिती, मधुकर केचे कुणाला माहिती नाही. एक विदर्भातले ठराविक, नागपूर किंवा त्या एरियातले थोडे सोडले. सामाजिक गझल जो विषय आहे तो जो हा सुरेश भटांकडे सामाजिक अँगल होता ना, ह्याने गझलेचा पायाच इतका मस्त वेळला. म्हणजे एकीकडे भट जे रोमॅन्टिक लिहितात आहे की हे कोणचे रोमॅन्टिक ऐकू तुम्हाला की किती रोमॅन्टिक लिहिलं त्यांनी. तू माझ्या गीतांनी डवर दूर ने माझा घमघमता बहर दूर, बसलो मी जन्माच्या पारावर. काय कल्पना आहे, बसलो मी जन्माच्या पारावर, भिर भिरते तुझसाठी नजर दूर. अरे वा, अरे वा. तर रोमॅन्टिकमध्ये त्यांनी भरपूर हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही, जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे. एकदम मागणी कशी त्यांची बघा. बरोबर, माझे पैसे दे परत, आपण म्हणतो तसं. जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे, मागचे जुने देणे टाळणे बरे नाही. तर एकीकडे हे लिहिणारे सुरेश भट वेगळे आणि एकीकडे सामाजिक अँगलनी लिहिलेलं. म्हणजे ती कविता तर सर्वांना माहिती आहे, उषा आलो होता होता काळा रात्र आली वगैरे. पण गझलांमध्ये सुद्धा सामाजिकता त्यांच्या ज्या आहे, जसं मी आत्ता ही ऐकवली त्यामध्ये की स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांनी आणले की ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही. किंवा मराठवाड्यात जे आंदोलन झालं विद्यापीठाचं, विद्यापीठ नामांतर आंदोलन, त्या नामांतर आंदोलन त्यांनी लिहिली. राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घरांची, राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घरांची, यार हो संपली नाही लढाई नामांतराची. तर त्या नामांतराच्या लढाईवर त्यांनी जी लिहिलेल्या गझला आहेत, ती एक आहे. अशा बऱ्याच गझला आहेत. त्यांनी मरणावरती किंवा सरणावरती बरंच लिहिलेलं आहे. हा, मृत्यूवर भरपूर लिहिले आहे ते ठीक आहे. म्हणजे जसं मेल्यावरी जगाचे आभार मानले मी, मेल्यावरी जगाचे आभार मानले मी, जाऊ दिले मला हे उपकार मानले मी. तर ते लिहिलंच आहे.
पण प्रत्येक आरतीच्या तबकात मीच होतो. ह्या एक सामाजिक दृष्टी. प्रत्येक आरतीच्या तबकात मीच होतो, प्रत्येक तोत याला अवतार मानले मी. वा वा. तर हे तो त्याला अवतार मानणं किंवा या पद्धतीने त्यांनी सामाजिक त्यांच्या अनेक गझलांमध्ये त्यांची सामाजिकता आलेलीच आहे. या नवा सूर्य आणू चला यार हो, त्या गझलेमध्ये पण सामाजिकता आहेच. म्हणजे अनेक आहे. प्रदीप सरांचं त्यांचं काय गंमत झाली की त्यांचं ते रोमॅन्टिक आणि सामाजिक दोन्हीचे एक छान मिश्रण आम्हाला मिळालं आणि त्यावर मराठी गझल उभी राहिली. त्यामुळे मराठी गझलला एक चांगला भक्कम पाया असल्यामुळे मराठीत हे दोन्ही प्रवाह दिसतील. म्हणजे रोमॅन्टिक पण आहे आणि सामाजिक पण आहे. तर आता कसं आहे की प्रदीप सरांनी त्यांच्या गुरुविषयी भरभरून आपल्याला सांगितलं. त्यांच्या अनेक गझल ज्या आहेत ते आपल्याला सांगितले. त्यांना अनेक गझल मुखोद्गत आहेत. हो. तर आता आपण त्यांच्या प्रवासाकडे वळूयात. म्हणजे एकतर त्या काळामध्ये जी तुम्ही चळवळ उभी केली किंवा तुम्ही तुमच्याबरोबर जे काही लोक होती की तुम्ही मराठी गझल जी आहे ती गावोगावी पोचावी म्हणून काही गोष्टी केल्यात. बरोबर. तर त्या उपक्रमांविषयी थोडीशी माहिती दिली. नक्की. म्हणजे ह्यात पुन्हा सुरेश भट आहेच, कारण तो प्रश्न त्यांना टाळला. कारण सुरेश भटांनी मला सांगितलं होतं की प्रदीप, संमेलनामध्ये कुठेही तू गेलास तर गझलशिवाय कविता वाचू नको. याचा अर्थ त्यांना कविता द्वेष्टे होते का? अजिबात नाही. कारण ते हे मान्य करत होते की गझल हा कवितेचा एक प्रकार आहे. म्हणजे त्यामुळे तसं काही द्वेष्टेपणा नव्हता त्यांचा. पण त्यांना गझलची चळवळ रुजवायची होती आणि त्यामुळे मग ते काय करायचे तर त्या गझलकाराचं विविध पद्धतीने त्या गझलकाराला सपोर्ट करायचे. म्हणजे अगदी अनेक उदाहरणं देता येईल. मी कोणाची उदाहरणं कशाला देऊ. म्हणजे एकाला वकील केलं तर त्यांनी त्या मबा चव्हाणला, तर त्याला मबा चव्हाण वकील झाला पास, तर त्याला घेऊन गेले. त्याला संपूर्ण सूट म्हणजे कोट पॅन्ट शर्ट, वकिलाचा ड्रेस, तुमचं अटॅची, कारण वकिलाला अटॅची पण पाहिजे ना, नुसतं कोट आणि हे नाही चालणार, असं घेऊन दिलं होतं. म्हणजे हे जे भटांचं होतं ना, किंवा माझा प्रेमविवाह झाला तर मी प्रेमविवाह ही नाशिकला होती अनिता आणि मी पुण्यात, तर मी तिला भेटायला जायचो. तर मी भेटायला गेलो तर ते मला जाताना मला भट 100 रुपये द्यायचे. ते कसे द्यायचे तर ते म्हणायचे की अरे हे बघ 25 रुपये तिकीट होतं तेव्हा पुणे नाशिक बसचं, तर हे घे जातानाचे 25, हे येतानाचे 25. तर मी आपलं किती घ्यायचे त्यांच्याकडनं पैसे, म्हणून मी म्हणायचं हां ठीक आहे एवढे बस. अरे असं नाही, तू तिला कुठेतरी फिरायला घेऊन जाणार की नाही, तिथं गेल्यावर काहीतरी तिला द्यावं लागेल खायला, मी अजून 25 ठेव. मग मी म्हणायचं बाद झाले 75. आता ठीक आहे ना, आता याच्यापेक्षा ते म्हणायचे अजून 25 रुपये घे वाट खर्ची, वाटेत तू जाताना चहा लागला, भूक लागली, असू दे. हे त्यांचा जो सपोर्ट होता ना, तो नंतर लग्नानंतरही त्यांच्या लग्नातही होता आणि लग्नानंतरही होता. तर हे त्यांचं जे काही होतं ते चळवळीतल्या सगळ्यांना जे काही पद्धतीने सपोर्ट करायचे ना, तर हा त्यांचा गुरुचा एक मोठा पण ते होता त्यांचं. त्यामुळे ती गझल चळवळ रुजायला एक मदत झाली. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की ही चळवळ कशी रुजवायची न्यायची. त्याची पत्रे माझ्याकडे, त्यांची मोठी संग्रह आहे माझ्याकडे. तर त्यात ते सांगायचे की हे असं असं करा, गझल शब्द मुशायरा म्हणू नका, कवी संमेलनच म्हणा, असं ते करा. तर ह्या सगळ्यामध्ये त्यांचं वाटतं. मग ती चळवळ पुढे नेण्याचं काम मी केलं, माझ्या परीने मी केलं. मला बाकी कुणी काय काय केलं ते मला माहिती नाही, पण मी माझ्या परीने बऱ्यापैकी केलं. आणि त्याचे टप्पे सांगता येतील. म्हणजे मी वर्तमानपत्रात असल्यामुळे मी अनेक वर्तमानपत्रात तर लिहिलंच गझलबद्दल, लोकमत, सकाळ, देशदूत ह्यात लिहिलं, ते नंतरच आहे माझ्या प्रश्न. पण मी जेव्हा वर्तमानपत्रात नव्हतो तेव्हा मी गझलचं सदर स्वराज्य म्हणून साप्ताहिक होतं सकाळचं, त्यामध्ये मी गझलचं सदर चालू केलं होतं. त्यालाही पुन्हा भटांचा सपोर्ट होता. तर भटांनी मी सदर चालू केलं तर म्हणे पहिली गझल माझीच दे.
म्हणजे भटांची गझल आणि वरती निवड प्रदीप निफाडकर, म्हणजे वाचायलाच कसं तरी खटकते मला पण ते त्यांचा उदारपणा होता की माझी गझल आली म्हणजे लोक म्हणतील की अरे भटांची गझल यांनी निवडली तर मग याला गझलेतलं कळतं. आणि माझं वय काय 30 पण नव्हतं वय. अशा काळात त्यांनी मला ते 18व्या वर्षी तुम्ही पहिल्यांदा मला वाटतं गझल लिहिली. तर आता पण तुमच्या पुढचा जो 18 वर्षी मी गाली बसले. तर पुढचा जो प्रवास आहे की 2003 साली तुम्ही एक गझलचं साहित्य संमेलन हे नाशिकमध्ये ऑर्गनाईज केलं. त्याच्या काय आठवणी तुम्हाला असतात? 2002ला केलं होतं. त्याचं असं आहे नाही, त्याचं संमेलन तर केलंच, त्याचंही सांगतो, आठवणी सांगतो. गझल गायक भीमराव पांचाळ यांनी, माझ्याकडे रेकॉर्ड आहे सगळं आणि ते यूट्यूबवर तुम्हाला मिळेलच. तर भीमराव पांचाळ यांनी पहिला संमेलन मुंबईला भरवलं. दादासाहेब रुपवतेंचा मुलगा आणि त्यांची मैत्री झाली आणि त्या रुपवतेंनी, त्यांचं कॉलेज आहे, तर ते म्हणले संमेलन भरवा, काय खर्च येणार आहे म्हणे, जेवायचा खर्च मी करेल, राहायला मग आमच्या इथले वर्ग उघडून देईल, तुम्ही लोक येतील त्यांचे हे करा, बाकी तुम्ही बघा. मग बाकी सगळ्यांना आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या खर्चाने यायचं, मानधन काही मिळणार नाही वगैरे, आणि आपल्या गझल चळवळ रुजवायचे, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. म्हणून आम्ही सगळे तसेच गेलो आमच्या खर्चाने. आणि मग ते संमेलन झालं.